आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण जे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची भरतीची मेरिट लिस्ट होती, ते जनरल मेरिट लिस्ट जे आहे रात्री उशिरा म्हणजेच 12 वाजता जवळपास ही अपलोड करण्यात आलेली आहे. आपण पवित्र पोर्टलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर आलेलो आहोत. यामध्ये 3 डॉट जे दिसत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसत आहे डाउनलोड म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे गेल्यानंतर तुमच्या स्क्रीनसमोर जे जवळपास जे टॅब देण्यात आलेले आहे त्यामध्ये पहिला टॅब जे आहे जनरल मेरिट लिस्ट झेडपीस आहेत. म्हणजे सर्वसाधारण यादी जी आहे जिल्हा परिषदेची त्यामध्ये सर्व माध्यम इन्क्लूड आहे. दुसरी जी यादी आहे ते नापाची आहे सर्वसाधारण पहिल्या फेजसाठी. त्यानंतर जे आहेत मनपाची आहेत आणि त्यानंतर चौथ्या नंबरचा जे टॅब आहे ते तिथे खाजगी संस्थांचा आहे ज्यांनी विना मुलाखतीला त्यांची पदे दिली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारचे 4 टॅब तुम्हाला इथे दिसत आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर झिप फाईल इथे डाउनलोड होणार आहे. ते झिप फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ते PDF मध्ये जाते आणि PDF मध्ये सर्व तुम्हाला जे आहे जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद, त्यानंतर माध्यमनिहाय जिल्हा परिषदनिहाय यादी दिसेल, नापाची दिसेल, मनपाची दिसेल आणि खाजगी संस्थांची पण दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर आता तुमचं सिलेक्शन झालं आहे का हे बघायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला जे इथे पवित्र पोर्टलवर जे लॉगिन सध्या देण्यात आलेले आहे त्याच्यावर जाऊन तुमचा इथे रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा इथे पासवर्ड आणि हे कॅप्चा जे दिसत आहे ते इथे टाकायचं आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचं आहे. त्यानंतर आता आपल्या स्क्रीनसमोर जे लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारचं इथे स्क्रीन समोर इथे डॅशबोर्ड येते. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे इथे डॅशबोर्डवर जायचं आहे. डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर तुमच्या स्क्रीनसमोर जे ॲप्लिकेशन फॉर्म हा टॅब दिसणार आहे. त्याच्या खालीच तुम्हाला जे तुमचे पसंतीक्रम जे तुम्ही दिले होते ते देखील इथे टॅब दिसणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला जे आहे तिथे रिकमेंडेशन स्टेटस म्हणून एक नवीन टॅब त्यांनी ॲड केलेला आहे. म्हणजे उमेदवारांची कुठे शिफारस झाली आहे का त्या संदर्भातली त्यांना इथे माहिती समजणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे रिकमेंडेडवर जायचं आहे. त्यानंतर तुमच्या स्क्रीनसमोर जे आहे तुम्हाला राउंड निवड करायची आहे. म्हणजे फेज 1 साठी तुम्ही जे इथे अप्लाय केलं होतं त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू टाईप जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. इथे तुमचा रोल नंबर दिसणार आहे आणि हे टाकल्यानंतर तुमची निवड झाली असेल तर कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये, नपामध्ये, मनपामध्ये झाली असेल किंवा विदाऊटला संस्थामध्ये झाली असेल ते दाखवणार असेल आणि नसेल झाली तर तुमचं तिथे नाही दाखवणार आहे. तर हे टाकल्यानंतर तुमच्यासमोर जे तुमचं नाव, स्कोर वगैरे सगळी डिटेल्स येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे आहे ते व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट इथे हा टॅब दिसणार आहेत आणि तुम्ही जे सर्टिफाईड फॉर्म केला होता त्याची देखील कॉपी इथून डाउनलोड करता येणार आहे. तुम्ही प्रेफरन्स जे दिले होते ते देखील तुम्हाला बघता येणार आहे. परंतु सध्याच्या घडीला तुम्हाला हे बघायचं आहे की तुमचं सिलेक्शन कुठे झालं असेल तर तुम्हाला जे ते हिरव्या कलरमध्ये जे व्ह्यू रिकमेंडेड टॅब दिसत आहे त्याच्यावर जायचं आहे. आता समजा तुमच्या स्क्रीनसमोर जे या उमेदवाराची निवड नाही झाली, तर त्यांच्यासमोर इथे असं दिसत आहे, की "यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट." म्हणजे मित्रांनो, तुमची सर्व कॅटेगरी, त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन, ते कॉमन रोस्टर हे सगळं तुमचं बाबी तपासून तुमचं तिथे मेरिट बसलं नाहीत म्हणून तुमची निवड इथे झालेली नाही. त्यामुळे जे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची शिफारस तुमची इथे करण्यात आलेली नाही. अशी प्रकारची इथे तुम्हाला हे स्क्रीन दाखवत आहे. जर तुम्हाला इथे शाळा जर मिळाली असती किंवा तुमची निवड जिल्हा परिषदेमध्ये, नापामध्ये, मनपामध्ये झाली असती, तर इथे तुमचं जे खाली नाव आलं असतं, की तुमची निवड इथे झालेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो कागदपत्र पडताळणी वगैरेच्या सूचना देखील इथे आयुक्त साहेबांनी दिलेल्या आहे. ते देखील आपण पुढे बघणार आहोत.